आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। विटा नगर परिषदेच्या उमेदवारीसाठी कुठल्या प्रभागातून किती अर्ज दाखल झाले? सांगली जिल्हा तालुका खानापूर पंचवार्षिक निवडणूक 2025 च्या रिंगणात विटा नगर परिषदेसाठी 14/11/2025 पर्यंत किती लोकांनी धरले आपले नामांकन अर्ज पाहूया। प्रभाग क्रमांक 1 मधून 3 उमेदवारांनी नामांकन अर्ज सादर केले असून सर्वसाधारण महिला अ1 अर्पणा रणजित पाटील तून शाहीन विपुल तारळेकर व विपुल शरद तारळेकर। प्रभाग क्रमांक 2 अ भाग्यश्री संतोष तारळेकर। प्रभाग क्रमांक 3 अ सर्वसाधारण महिला 1 अंबिका राहुल हजारे 2 सारिका संजय सपकाळ व संजय पांडुरंग सपकाळ। प्रभाग क्रमांक 4 मधून एकही अर्ज दाखल झालेला नसेल। प्रभाग क्रमांक 5 अ संजय सयाजी भिंगारदेवे व सर्वसाधारण महिला 1 राखी सचिन जाधव 2 संगीता संपत जाधव। प्रभाग क्रमांक 6 अ 1 भाग्यश्री संतोष तारळेकर व मिलिंद नंदकुमार कदम। प्रभाग क्रमांक 7 अ संदीप शिवाजी मिटकरी। प्रभाग क्रमांक 8 अ साठी अर्ज आले नसून व सुवर्णा संदीप शिंदळे। प्रभाग क्रमांक 9 अ 1 लीला रामचंद्र भिंगारदेवे व मयुरेश विवेक कुळंबी। वार्ड क्रमांक 10 मधून एकही अर्ज आला नाही, तर वार्ड क्रमांक 11 मधून अ 1 रुपाली सुब्राव कांबळे 2 रेश्मा महेश कांबळे 3 मालती विश्वनाथ कांबळे। वार्ड क्रमांक 12 अ साठी नाही व 1 ऋतुजा अक्षय सूर्यवंशी 2 आयशा सलमा नागा। वार्ड क्रमांक 13 मधून अ 1 बालचंद्र विश्वनाथ कांबळे 2 प्रशांत विश्वनाथ कांबळे व 1 संगीता संभाजी जाधव 2 उमा तानाजी जाधव 3 प्रीती कन्हैयालाल पवार। वरील प्रमाणे नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आपले अर्ज उमेदवारांनी दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भाग्यश्री संतोष तारळेकर यांनी आपला अर्ज दाखल केला आहे। भारतीय जनता पार्टीची अजूनही नगराध्यक्ष पदासाठी गहन चिंतन चालू आहे, परंतु लवकरच यावरती भारतीय जनता पार्टीकडून तोडगा निघेल। स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।